अरे काका आ गए आप? गांव में कैसे हैं सब? अरे एकदम मजे में। हाँ। चल्लू, हाँ? मी गावाला गेल्यानंतर चाळीत सगळं ठीक आहे ना? म्हणजे काही वादळी घटना वगैरे नाही झाली ना? नहीं नहीं, ऐसे कुछ खास नहीं। हाँ। लेकिन आप घर जाके बात कीजिए ना। तुला 1000 वेळा समजावून सांगू नये अशी का वागतेस ग तू? तुला माहिती, इतक्या वर्षात पहिल्यांदा देवदत्त आपल्या घरी गणपतीला काही न जेवता आपल्या घरातून निघून गेलाय. हा, मी तेच विचारते की काय झालं असं, का असे अचानक गेले? श्यामल, अगं गिरिजा लहान आहे. तू सतत तिची पद्मजाशी तुलना करून तिच्या मनामध्ये काय भरून देतेस? तुझं कालचं वागणंच असं होतं की त्याला काय वाटलं असेल याची फक्त कल्पना केलेली बरी ग. तेच विचारते मी. सांगायचं ना त्यांनी काय वाटतं ते. असं गप्प बसून कसं कळणार समोरच्या माणसाला? अजून खूप लहान आहेस. एखाद्या गोष्टीने भारावून जाणं वगैरे 4 दिवस. म्हणून म्हणतो की पुन्हा विचार कर, थोडा अवधी घे. कदाचित कालांतराने तुला पटेल की आज तुला जे वाटतंय ते चुकीचं होतं. आणि समजा असं नाहीच वाटलं तर द्याल माझी साथ? मग कदाचित त्यावेळी मला विचार करण्यासाठी वेळ लागेल. श्रीकांतरावांवर विश्वास ठेवलेलाच आहे. आपल्या मुलीचं लग्न होणार आणि ते श्रीकांतरावांशीच होणार हा विश्वास ठेवलेलाच आहे. पण रागिणी, कसं आहे ना, आपल्या मुलीचं लग्न होणार म्हणून खुश होणं एकीकडे, आणि या अशा परिस्थितीत आपल्या मुलीचं त्या घरात कसं होणार ही चिंता लागून राहणं दुसरीकडे. मला तरी वाटतं या परिस्थितीतून श्रीकांतराव नक्की काहीतरी मार्ग काढतील. सिरियसली दादूचं लग्न अंजलीशी होणार आहे की गिरिजाशी हे त्याची 7.5 ठरवेल. नाही, तुझ्या दादूशी एकदा मला बोललंच पाहिजे. ते कुठं गेलाय तो? तू सकाळीच गेलाय पेढीवर. बस काही करून अंजलीला पद्माच्या बद्दल सांगायलाच पाहिजे. इतके दिवस लग्न नाही झालं म्हटल्यावर तिला तशी शंका आलीच असेल. तुमची अजिबात चूक नाहीये बरं का यावेळी. हे हेड ऑफिस वरून नोटीस आलेली आहे. 4 दिवसांच्या नवीन पॉलिसी ट्रेनिंगसाठी आपल्या सगळ्यांना कंपल्सरी, आय रिपीट, कंपल्सरी लोणावळ्याला ट्रेनिंगला जायचंय. नाही, नको नको, मला तुमची कुठलीही कारणं ऐकायची नाही आहेत अजिबात. ऑफिसची टूर चालली आहे 4 दिवसांसाठी. चांगलंय. मुंबई बाहेर लोणावळ्याला. अजिबात चांगलं नाहीये. 4 दिवस? हो. म्हणजे 4 दिवस भेटता नाही येणार? प्लीज कॅन्सल नाही करता येणार? नाही शक्य. बॉसने दम दिलाय, कंपल्सरी आहे. आपण एक काम करू, भेटून बोलूया. मी आलोच. पुढच्या वर्षी या दिवसात ती तिच्या घरी म्हणजे सासरी असणार, नाही का? म्हणून तर माझा जीव खालीवर होतोय ना. यायला पाहिजे एव्हाना तिने. तिला लाख वाटत असेल ग, पण श्रीकांतरावांना वाटायला नको का? म्हणजे श्रीकांतरावांनी थांबवलं असेल तिला, मग ती तरी काय करणार? बंड्या, गणपती बाप्पा मोरया. काही लोकांना नुसतं इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करायला आवडत. नेमका पगार कसला घेतात ना हेच कळत नाही. थेट बोलण्या इतपतही खरेपणा राहिलेला नाही लोकांमध्ये. साहेब ऑफिसमध्ये नसले म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की कोणीही मित्रांनी येऊन ऑफिसमध्ये गप्पा मारत बसावं. श्रीकांत इनामदार, पॉलिसी नंबर UL 1432/08. ओके, मी इथला कस्टमर आहे आणि मला माझ्या पॉलिसी बद्दल बोलायचं आहे. चर्चा जरा खासगी आहे म्हणून मध्ये मध्ये नाक खुपसलं नाही तर बरं होईल. ही टूर प्लीज कॅन्सल करा.